झुले उंच माझा झोका. या आलात, काय म्हणताय? मामंजींनी नैवेद्याचे ताट बाळंभटजींना द्यावयास सांगितले आहे. हो हो त्याच हो तयार. आणि माझी काकडीची भाजी पण वाढूया ना त्यात. आता तुम्ही केलीये म्हटल्यावर ती वाढावीच लागणार. आणि भोपळ्याचे भरीतही केलेले आहे, तेही पानाला लाव. हो. आणि हो, सगळ्यात महत्वाचे म्हणजे नैवेद्याचे ताट सांभाळून घेऊन जा. ते ताट बाळंभटजींच्याच हातात दे, नाहीतर देशील मामांजींकडे. काय आबा, अभ्यास कसा काय चालू आहे? हो, अगदी छान चालू आहे. तुमचा तर अतिशय जोरदार चालू असेल. हो हो. अभ्यास नव्हे, दटिंगणपणा म्हणतोय मी. जरा आबासारखे अभ्यासात लक्ष द्या, दटिंगणपणा कमी करा. तुमच्या हातचे साबुदाण्याचे थालीपीठ, दाण्याची आमटी, रताळ्याचे काप, दही, कोशिंबीर, केळी सगळे सगळे खाणार आहे हो मी. करेन हो, सगळे करेन. सरस्वती, अगो अशी प्रेमाने राहशील तर किती बरे होईल. सगळी कामं अगदी हसत हसत होती. वहिनी, येणाऱ्या नव्या बाळाचा पायगुण चांगला दिसतोय हो. रमा, या घरातील तू मोठी सुनबाई. आज ना उद्या तुझ्यावर घराची सगळी जबाबदारी येणार. तेव्हा माई कशी ही जबाबदारी सांभाळतात हे एकदा बारकाईने पाहून घे. काय? हो, घेईन ना. द्या. बर रमा, आजच्या या मंगल दिनी तुझ्या गोड आवाजाने देवाचे नामस्मरण करशील का? हो, करीन ना. तर मग बैस येते. बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तुम्ही तेवढं रमाबाईंना पाठवून द्या ना. हे बघा, मी आतमध्ये तुम्ही आल्याचं सांगतो, त्यांना पाठवून देतो. अहो ऐका, सांगितलं ना सांगू नका म्हणून. नाही, समजा आलं माझ्या ध्यानामध्ये. तुम्ही आतमध्ये आल्याचं कुणाला बी कळता कामा नाही. मी हळूच आतमध्ये जातो, रमावहिनींना हुडकून काढतो आणि तुमच्या समोर हजर करतो. बरोबर? आता मी भस्कन आतमध्ये जातो आणि भस्कन रमावहिनींना शोधून तुमच्या समोर हजर करतो. तोपर्यंत तुम्ही बसावर. चला चला. जाऊन विचार, काय काम आहे, तुमचे नाव काय आहे, जा. नाही, मी विचारलं आणि त्यांनी बी नाव सांगितलं, पर त्याच म्हणाल्या की मी आले हे कोणाला कळू देऊ नको, असं त्या म्हणाल्या. कळले जाऊबाई. अहो ती शिक्षिका आली असणार. कोणती? शारदा. ती चालली ना बाहेर. सांग. वय वय. नाही म्हणजे कोंबड किती बी झाकलं तरी सूर्य उगवायचा राहतोय का? तीच आली आहे. तुम्ही बघून घ्या काय करायचं ते. मी आपला जातो. जाऊबाई, आता स्वयंपाक घरातील सगळी कामे त्या शिक्षिकेकडनंच पूर्ण करून घेते की नाही बघाच आता. रमेश शिकवायस येते काय? आता रोज मीच तिचा धडा घेणार. निरोप द्या.